फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया, भारताचे परराष्ट्र धोरण. भारताचे परराष्ट्र धोरण जाणून घेण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला परराष्ट्र धोरण किंवा विदेश नीती किंवा फॉरेन पॉलिसी म्हणजे काय याचा आढावा घेणं खूप गरजेचं आहे. आज 20व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये विदेश नीतीच्या म्हणजेच परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आधुनिक जगातील कोणतेही राज्य एकाकी नाही किंवा ते स्वतंत्र देखील राहू शकत नाही. कोणतेही राज्य आज स्वयंपूर्ण नाहीये, स्वावलंबी देखील असू शकत नाहीये. आधुनिक जगातील प्रत्येक राज्य हे जागतिक व्यवस्थेचे एक सभासद राष्ट्र आहे. संपूर्ण राष्ट्रांची मिळून एक जागतिक व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेचं एक सभासद राष्ट्र आज जगातील प्रत्येक राष्ट्र आहे. प्रत्येक राष्ट्राला एकमेकांच्या गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून हे राहावंच लागतं. राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक अशा स्वरूपाचे परस्पर संबंध हे या संपूर्ण जागतिक व्यवस्थेमध्ये आढळून येतात. प्रत्येक राज्याचा नेहमी दुसऱ्या राष्ट्राशी, दुसऱ्या राज्याशी संबंध येत असतो. प्रत्येक राज्य हे परस्परावलंबी असतं. प्रत्येक राज्याला दुसऱ्या राज्याशी संबंध ठेवावे लागतात. याच्यामध्ये राज्याचं संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी आणि राज्याला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये पतप्रतिष्ठा आणि महत्त्व प्राप्त होण्यासाठी परस्पर संबंध हे जोपासावेच लागतात. प्रत्येक राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्राशी संबंध ठेवित असतं. त्याच पद्धतीनं त्या राष्ट्राच्या शासन व्यवस्थांशीही त्याचा संबंध येत असतो आणि त्यामुळं विशिष्ट पद्धतीचं आचरण त्या राष्ट्राला ते संबंध निर्माण करत असताना करावं लागतं. राज्याला, शासनाला अशा काही कृती कराव्या लागतात आणि त्याप्रमाणे काही कृती न करण्याचं बंधन देखील त्यांना पाळावं लागतं. सामान्यतः परस्पर संबंध प्रस्थापित करण्यासाठी एका राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्राशी स्वीकारलेलं जे धोरण असतं त्याला परराष्ट्र धोरण असं म्हणतात किंवा विदेश नीती असं देखील त्याला म्हटलं जातं. परराष्ट्र धोरणाचा अर्थ निश्चितपणे काय होतोय हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. परराष्ट्र धोरणाचा अर्थ निश्चितपणे काय आहे तर परराष्ट्र धोरण म्हणजे प्रत्येक राष्ट्र आपले संरक्षण, संवर्धन आणि विकास होण्यासाठी दुसऱ्या राष्ट्राशी संबंध ठेवतं. दोन्ही राष्ट्रांच्या परस्पर संबंधांविषयी जे धोरण निश्चित केलं जातं त्याला परराष्ट्र धोरण असं संबोधतात. शीतयुद्धकालीन भारताचं परराष्ट्र धोरण कसं होतं, शीतयुद्धोत्तर कालखंडामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे याचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे. तत्पूर्वी परराष्ट्र धोरणाचा निश्चित अर्थ काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. विदेश नीती ही एक आंतरराष्ट्रीय वर्तणुकीची व्यवहार पद्धती आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एका राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्राशी संबंध ठेवण्यासाठी जे धोरण ठरवलेलं असतं त्याला विदेश नीती असं म्हणतात. विदेश नीतीची व्याख्या करताना मर्यादित आणि व्यापक अशा दोन अर्थानं विचार करावा लागतो. विदेश नीतीचा जर आपण मर्यादित अर्थ घेतला तर आपल्याला असं म्हणता येईल की राज्यानं केवळ परराष्ट्र संबंधांविषयी ठरवलेली धोरणं आणि कृती म्हणजे विदेश नीती होय. आणि जर व्यापक अर्थानं विदेश नीतीचा आपण अभ्यास केला तर राष्ट्रीय हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यानं स्वीकारलेली ध्येय धोरणं, योजना आणि कृती यांचा आंतरराष्ट्रीय संबंधातून विचार केला जातोय. जे विदेश नीतीमध्ये केवळ एका राज्यानं दुसऱ्या राज्याशी शासकीय पातळीवर प्रस्थापित केलेले संबंध आणि त्याविषयीची स्वीकारलेली ध्येय धोरणं, कृती यांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. परराष्ट्र धोरणाचा किंवा विदेश नीतीचा निश्चित अर्थ आपण पाहिलेला आहे. याच्यानंतर आपल्याला विदेश नीतीच्या काही व्याख्या पाहणं खूप गरजेचं आहे. परराष्ट्र धोरणाच्या नेमक्या व्याख्या काय आहे याच्यामध्ये जॉर्ज मॉडेल्स्की यांनी एक व्याख्या केलेली आहे. विदेश नीती म्हणजे अशी व्यवहार पद्धती की जिच्याद्वारे एक राज्य दुसऱ्या राज्याला आपल्या इच्छेनुसार व्यवहार करायला प्रवृत्त करतं आणि आपला व्यवहार आंतरराष्ट्रीय परिस्थितीशी जुळवून घेत असतं. मॉडेल्स्की यांच्या मतानुसार काय म्हणता येईल आपल्याला की विदेश नीती एक व्यवहार पद्धती आहे
जे एकमेकांसोबत व्यवहार करायला जी पद्धती अवलंबली जाते तिला विदेश नीती असं जॉर्ज मॉडेल्स्की यांनी म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रासोबत व्यवहार करताना, संबंध प्रस्थापित करताना आपलं हित पाहत असतं, आपली इच्छा महत्वाची गृहीत धरत असतं आणि त्यानुसार व्यवहार करत असतं. आणि या बरोबरीनंच आंतरराष्ट्रीय परिस्थितीला सुद्धा जुळवून घेण्याचा प्रयत्न या दोन्ही व्यवहारांमध्ये केला जातो. यानंतर चार्ल्स बर्टन मार्शल यांनी काय विदेश नीतीची किंवा परराष्ट्र धोरणाची व्याख्या केलेली आहे ती देखील पाहणं गरजेचं आहे. विदेश नीती म्हणजे राज्यानं आपल्या क्षेत्राबाहेरील परिस्थितीला प्रभावित करण्यासाठी केलेली कृती होय. अर्थातच राजनीती किंवा राज्यनीती म्हणजे अंतर्गत राज्यकारभाराची नीती आणि विदेश नीती म्हणजे आपल्या राज्याबाहेरील, परिघाबाहेरील, क्षेत्राबाहेरील एकंदरीत परिस्थितीला प्रभावित करण्यासाठी त्या राष्ट्राकडून, राज्याकडून जी कृती घडून आणली जाते तिला विदेश नीती असं म्हणतात. म्हणजेच राष्ट्राबाहेरील कृती ही विदेश नीती म्हणून ओळखली जाते, अशी व्याख्या चार्ल्स बर्टन मार्शल यांनी केलेली आहे. यानंतरची व्याख्या आहे फेलिक्स ग्रॉस यांची. फेलिक्स ग्रॉस असं म्हणतात की एखाद्या राज्यानं दुसऱ्या राज्याशी कोणता संबंध ठेवायचा किंवा ठेवायचा नाही याचा निर्णय घेणं हे सुद्धा विदेश नीतीमध्ये समाविष्ट होत असतं. म्हणजे फेलिक्स ग्रॉस यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्राशी संबंध ठेवायचा की नाही ठेवायचा हा निर्णय घेणं सुद्धा कशात अवलंबून आहे, कशामध्ये समाविष्ट होत आहे, तर विदेश नीतीमध्ये हे समाविष्ट होत आहे असं फेलिक्स ग्रॉस यांचं म्हणणं आहे. जोसेफ फ्रँकल यांनी केलेली व्याख्या या बाबतीमध्ये अधिक मार्गदर्शक म्हणता येईल की परराष्ट्र धोरण म्हणजे प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी संबंध ठेवताना आपल्या हिताचा प्रामुख्याने विचार करत असतं. म्हणजे फ्रँकल यांनी या संबंधांमध्ये सर्वप्रथम महत्व कोणाला दिलेलं आहे, तर राष्ट्रीय हिताला दिलेलं आहे. आणि हे निश्चितपणे योग्य आहे. कोणतंही राष्ट्र जरी आपण घेतलं, जगामध्ये असणारी असंख्य राष्ट्र आहेत, त्याच्यामध्ये कोणतंही राष्ट्र आपण घेतलं तरीही ते राष्ट्र अप्रगत, प्रगत किंवा विकसनशील का असेना, ते परराष्ट्र संबंध प्रस्थापित करताना सर्वप्रथम आपल्या हिताचाच विचार करत असतं. म्हणजे परराष्ट्र धोरण याचा अर्थ काय आहे, तर प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी संबंध ठेवताना खरोखरीच आपल्याला त्याच्यापासून काही फायदा होत आहे का, किंवा त्याच्याशी संबंध ठेवून आपलं हित साध्य होत आहे का, आपल्याला कोणती हानी तर पोचत नाही ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे संबंध प्रस्थापित करत असतं. जे जोसेफ फ्रँकल यांची व्याख्या ही वास्तवदर्शी व्याख्या आहे असं आपण म्हणू शकतो. एकंदरीतच या विविध व्याख्यांचा परामर्श घेतला असता आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक राज्यानं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ठरविलेलं धोरण आणि कृती म्हणजे विदेश नीती. असं आपल्याला म्हणता येईल की विदेश नीती हे काय आहे, तर विदेश नीती हे राज्याची सर्वोच्च सत्ता निर्धारण करण्याचे एक साधन आहे. विदेश नीती निर्धारक हे राजकीय समाजाचे प्रतिनिधित्व करत असतात. राजकीय समाजाकडून आलेल्या सूचनांनुसार त्यांना वागावं लागतं. त्यामुळं विदेश नीतीमध्ये राजकीय आशा आकांक्षांचं, लोकमताचं प्रतिबिंब उमटत असतं. परराष्ट्र धोरण ठरवताना त्यांना राजकीय समाजाकडून आलेल्या सूचनांचा आणि उपलब्ध साधन सामग्रीचा विचार करावा लागतो. मग परराष्ट्र मंत्रालय असेल, परराष्ट्र सेवा विभाग असेल, यांच्या मार्फत त्या राष्ट्रानं ठरवलेल्या परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी होत असते. परराष्ट्र नीतीनुसार दुसऱ्या राज्यांच्या व्यवहारामध्ये बदल घडून आणावे लागतात किंवा त्या राज्यांच्या व्यवहारांचं नियमन करावं लागतं. म्हणजेच उपलब्ध साधन सामग्री आणि राज्यांच्या क्षमतेनुसार दुसऱ्या राज्यांशी राजकीय, लष्करी आणि आर्थिक संबंध हे जोडावे लागतात. राज्याचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी परराष्ट्र धोरण ठरवावं लागतं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दुसऱ्या राज्याशी संबंध हे जोडावे लागतात. विदेश नीती ही अशी कृती आहे की जिच्यामुळे राज्याला दुसऱ्या राज्याशी संबंध प्रस्थापित करून आपले हितसंबंध सुरक्षित ठेवता येत असतात आणि आपली उद्दिष्ट साध्य करता येत असतात. अर्थातच विदेश नीती ही कशी आहे, सार्वत्रिक संकल्पना आहे. विदेश नीती ही
व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे आणि त्याचमुळं आपल्या संरक्षणासाठी, हितसंवर्धनासाठी अन्य राष्ट्रांशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करत असतं. यालाच विदेश नीती असं म्हणतात. सामान्यतः विदेश नीतीमध्ये किंवा परराष्ट्र धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात याचा आढावा घेणं खूप गरजेचं आहे. राष्ट्रहिताला पहिली जी गोष्ट आहे प्रामुख्याने याच्यामध्ये समाविष्ट होणारी ती म्हणजे राष्ट्रहिताला प्राधान्य देणं. प्रत्येक राष्ट्र निश्चितच आपल्या हिताला, राष्ट्रीय हिताला अधिक प्राधान्य देत असते. कोणत्याही राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करताना सर्वप्रथम आपल्या राष्ट्राचं हित त्याच्यामध्ये आहे किंवा नाही हे पाहिलं जातं. दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे राष्ट्राचं संरक्षण, संवर्धन आणि विकास या उद्दिष्टांच्या अनुरोधानं परराष्ट्र संबंध ठेवले जातात. त्याचबरोबरीनं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये राष्ट्राची प्रगती, पत, प्रतिष्ठा आणि महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न हे विदेश नीतीमार्फत केले जातात. प्रत्येक राष्ट्रानं सर्व क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण व्हावं, परिपूर्ण असावं आणि त्याच्यासाठी अन्य राष्ट्रांशी मैत्री, तह, करार केले पाहिजेत आणि त्यांचं पालन केलं पाहिजे. या दृष्टीनं विदेश नीतीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे प्रामुख्यानं विदेश नीतीमध्ये या 4 गोष्टी पाहिल्या जातात आणि या 4 गोष्टींच्या सहाय्यानंच विदेश नीती ही निर्धारित होत असते. म्हणजे अशा प्रकारे विदेश नीतीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात ते आपण पाहिलेले आहे. विदेश नीती आणि राजनय ह्या 2 संकल्पनांमध्ये काय फरक आहे किंवा काय साम्य आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. विदेश नीती आणि राजनय, डिप्लोमसी अँड फॉरेन पॉलिसी, राजनय व विदेश नीती या 2 कल्पना परस्पर पूरक आहेत. किंवा असंही म्हणता येईल की या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. या दोहोंमध्ये काही प्रमाणात मात्र फरक आढळून येतोय. राजनय हे विदेश नीतीचं साधन आहे, तर विदेश नीती हे राजनयाचं साध्य आहे. राजनय हे विदेश नीतीचं साधन आहे, तर विदेश नीती हे राजनयाचं साध्य आहे. राजनय ही एक अशी प्रक्रिया आहे की जिच्याद्वारे विदेश नीतीची अंमलबजावणी होत असते. सामान्यतः विदेश नीती ही मंत्रिमंडळ आणि संसद याद्वारे निश्चित केली जाते. राजनयाद्वारे विदेश नीतीचे संचालन केले जाते. परराष्ट्र मंत्रालयासोबत राजनयज्ञ म्हणजेच डिप्लोमॅट हा विदेश नीती ठरवत असतो. विदेश नीती कशी असते तर ती स्थिर स्वरूपाची असते, परंतु राजनय मात्र परिस्थिती अनुसार बदलत असतो. विदेश नीती ही सत्तासूचक असते. ती राष्ट्रांच्या गरजांच्या किंवा राष्ट्रीय हितसंबंधाच्या संकल्पनेवर आधारलेली असते. मात्र राजनय काय आहे? राजनय एक साधन आहे. ती क्रियाविधी करणारी एक पद्धती आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की राजनय हे विदेश नीतीचं साधन आहे, तर विदेश नीती हे राजनयाचं साध्य आहे. अशा प्रकारे आपल्याला राजनय आणि विदेश नीती याच्यामध्ये काय सहसंबंध आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. परराष्ट्र धोरणाची अशी काय उद्दिष्ट आहेत की ज्याच्या आधारे आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक राष्ट्र हे परराष्ट्र धोरणामध्ये या 3 मूलभूत उद्दिष्टांचा अंतर्भाव करतच असतं. तर परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये पहिलं म्हणजेच प्राथमिक उद्दिष्ट ही कोणती आहे ते पाहणं गरजेचं आहे. राष्ट्रीय हित ही विदेश नीतीची मूलभूत कल्पना आहे. नॉर्मन हिल असं म्हणतात की राष्ट्रीय हित हे विदेश नीतीचं प्रारंभ स्थान आहे. मॉर्गेनथॉ असं म्हणतात की राष्ट्रीय हित हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं अंतिम निर्णायक तत्व आहे. राष्ट्रीय हितामध्ये प्रामुख्याने म्हणजे राष्ट्रीय हिताच्या संकल्पनेमध्ये 3 प्राथमिक उद्दिष्टांचा अंतर्भाव केला जातोय. राष्ट्रीय हितामध्ये काय गोष्टी पाहिल्या जातात तर पहिलं, राज्याचा भूप्रदेश आणि राज्यातील नागरिकांचे आणि त्यांच्या संपत्तीचे राज्यात आणि राज्याबाहेर संरक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं राज्याचा आर्थिक विकास घडवून आणणं, त्यासाठी व्यापारी करार करणं, संधी करणं हे खूप गरजेचं आहे.
प्रत्येक राष्ट्र किंवा राज्य आपली सैन्य शक्ती वाढवून शस्त्रास्त्रांची निर्मिती करत असतं. संरक्षणासाठी राज्याला आपलं सामर्थ्य वाढवावं लागतं आणि त्याच्यासाठी दुसऱ्या राज्याशी लष्करी स्वरूपाचे करार त्याला करावे लागतात. म्हणजे या 3 प्रकारच्या उद्दिष्टांचा प्राथमिक उद्दिष्टांमध्ये किंवा मूलभूत उद्दिष्टांमध्ये समावेश होत असतो. परराष्ट्र धोरणाची मध्यवर्ती उद्दिष्ट काय आहेत हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं वाटतं. परराष्ट्र धोरणाच्या मध्यवर्ती उद्दिष्टांमध्ये प्रामुख्यानं ही उद्दिष्ट साध्य करावी लागतात. उदाहरणार्थ, राज्यातील विविध दबाव गटांच्या प्रभावानुसार राज्य शासनाला परराष्ट्र धोरण हे ठरवावं लागतं. औद्योगिक, व्यापारी, धार्मिक अशा स्वरूपाचे दबाव गट विदेश नीतीला प्रभावित करत असतात. उदाहरणार्थ, भारत, अमेरिका या देशांच्या परराष्ट्र धोरणामध्ये दबाव गटांचा प्रभाव हा विशेष जाणवतो. दबाव गट म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला माहिती आहे. प्रेशर ग्रुप्स ही सरकारच्या ध्येयतोटांवर प्रभाव पाडणारा हा एक गट असतो. आपलं म्हणणं मान्य करून घेण्यासाठी आपल्या संघशक्तीचा वापर ते करतात आणि प्रशासनावर, संसदेवर, कायदेमंडळात, मंत्रिमंडळावरती दबाव पाडण्याचा प्रयत्न करतात आणि यांचा विशेष प्रभाव हा विदेश नीतीवरती देखील होत असतो. दुसरं उद्दिष्ट सांगता येईल की प्रत्येक राज्याला आपली काही आर्थिक विकासाची आणि समाज कल्याणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रांशी संबंध हे ठेवावे लागतात. दुसऱ्या राष्ट्रांची मदत, सहकार्य घ्यावं लागतं. त्या दृष्टीनं विदेश नीती ही अवलंबावी लागते. तिसरं उद्दिष्ट म्हणजे काही राज्य आपला भूप्रदेश आणि सीमा यांचा विस्तार करण्याच्या उद्देशानं दुसऱ्या राज्यांशी आपले संबंध वाढवत असतात. म्हणजेच काय तर विविध मार्गांनी आपला प्रभाव दुसऱ्या राज्यांवर पाडतात आणि वर्चस्व प्रस्थापित करतात. म्हणजे या पाठीमागे त्यांची साम्राज्यवादी किंवा वसाहतवादाची एक भूमिका याच्यामध्ये दडलेली असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स यासारख्या राज्यांनी याच धोरणानं वसाहतवादाचं राजकारण केलेलं होतं. यानंतर परराष्ट्र धोरणाची आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक उद्दिष्ट काय आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपली पतप्रतिष्ठा, आपलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्या दृष्टीनं आपली विदेश नीती ते निर्धारित करत असतं. निश्चितपणेच अमेरिका, रशिया, चीन यांनी वैज्ञानिक आणि आंतरराष्ट्रीय किंवा अंतराळविषयक क्षेत्रामध्ये एक वेगळीच प्रतिष्ठा आणि स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणजेच प्रत्येक राष्ट्र अशा प्रकारे आपली एक प्रतिमा किंवा इमेज तयार करत असतं की ज्याच्या आधारे जागतिक पटलावर त्यांचा प्रभाव सर्व राष्ट्रांवरती निर्माण होत असतो. दुसरं असं उद्दिष्ट सांगता येईल की काही राज्य आंतरराष्ट्रीय नवसमाज निर्मितीवरती भर देताना दिसत आहेत. साम्यवादी राज्य श्रमजीवी वर्गाच्या विश्वबंधुत्वाची कल्पना उचलून धरतात. भारत, अमेरिकेसारखी राष्ट्र आंतरराष्ट्रीय शांतता, लोकशाहीचे प्रयोग किंवा लोकशाहीचं संरक्षण यासाठी प्रयत्न करतात. प्रेसिडेंट केनेडी असतील, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असतील यांनी जे जागतिक शांततेविषयीचे प्रयत्न केलेले होते किंवा परराष्ट्र धोरण जे त्यांनी आखलेलं होतं त्याचा अंतर्भाव आपल्याला या प्रकारात करता येईल. परंतु काही वेळेला शांतता प्रस्थापित करण्याचं परराष्ट्र धोरण सुद्धा हे राज्याच्या अस्तित्वाला आणि सार्वभौमत्वाला धोका पोचू शकतं. भारतानं जागतिक शांततेसाठी पंचशील तत्वांचा पुरस्कार केलेला होता. परंतु काय झालं, 1962 साली चीननं भारतावरती आक्रमण केलं आणि भारताचा काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपलं विदेश नीती निर्धारित करत असताना ते जागतिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ती आखली जातात. उदाहरणार्थ जागतिक शांततेच्या पुरस्कारासाठी आपण पंचशील करारही केला, आपल्या बाजूने तो आपण 100% त्याचं पालन केलं. मात्र ज्याच्या सोबत आपण हा करार केला त्या चीन राष्ट्रानं मात्र या कराराचं काही पालन केलं नाही आणि आपल्यावरती आक्रमण केलं आणि आपला काही भूप्रदेश देखील आपल्या ताब्यात घेतला होता. म्हणजेच परराष्ट्र धोरणाची ही प्रामुख्यानं उद्दिष्ट जी आहेत ती 3 प्रकारामध्ये आपल्याला वर्गीकृत करता येतात. एक म्हणजे प्राथमिक किंवा मूलभूत उद्दिष्ट, दुसरं
परराष्ट्र धोरणाची मध्यवर्ती उद्दिष्टे आणि तिसरी परराष्ट्र धोरणाची आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक उद्दिष्टे या 3 प्रकारांमध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण हे करता येऊ शकतं. परराष्ट्र धोरणाचा अर्थ, स्वरूप आणि व्याख्या पाहिल्यानंतर परराष्ट्र धोरणाची किंवा विदेश नीतीची उद्दिष्टे ही आपण पाहिली. आता विदेश नीतीचे निर्णायक घटक कोणते आहेत, विदेश नीती निश्चित करण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतायत याचा आढावा घेणं गरजेचं आहे. कोणत्याही राज्याची विदेश नीती ही कोणा एका व्यक्तीच्या किंवा गटाच्या याचे प्रमाण ठरत नसते, तर ही ठरत असताना अनेक घटकांचा परिणाम तिच्यावरती होत असतो. तसं पाहायला गेलं तर राज्याची भौगोलिक स्थिती, नैसर्गिक संसाधनं, ऐतिहासिक तत्व, लोकसंख्या, लोकमत, औद्योगिक विकास, लष्करी सामर्थ्य, विचार प्रणाली, आर्थिक स्थिती, नेतृत्व, आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक लोकमत, त्याचबरोबरीनं मित्र राष्ट्र यासारख्या अनेक घटकांचा प्रभाव याच्यावरती होत असतो. आणि त्यामुळं या साऱ्या घटकांमधून त्या राष्ट्राची विदेश नीती निर्धारित होत असते. यामध्ये आपल्याला विदेश नीतीचे निर्णायक घटक अभ्यासायचे आहेत. त्यातला पहिला घटक सांगता येईल तो म्हणजे भौगोलिक घटक. सामान्यतः प्रत्येक देशाची भौगोलिक परिस्थिती ही भिन्न असते आणि ती कायमस्वरूपी असते. देशाला लाभलेली भौगोलिक परिस्थिती त्या देशाची विदेश नीती निश्चित करत असते. भूप्रदेशाची रचना असेल, सीमा, त्या भूप्रदेशाला लाभलेला समुद्र किनारा, हवामान यासारख्या अनेक गोष्टींचा परिणाम हा त्या देशाच्या परराष्ट्र धोरणावरती होत असतो. भौगोलिक परिस्थितीला अनुसरून राज्याची विदेश नीती ही ठरवली जात असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इंग्लंडचा समुद्रवेष्टित भूप्रदेश हा युरोप खंडाच्या भूमीपासून अलग आणि मर्यादित स्वरूपाचा असल्यामुळं इंग्लंडनं युरोपच्या राजकारणामध्ये पहिल्या महायुद्धापर्यंत सत्ता संतुलकाची भूमिका स्वीकारलेली होती. इंग्लंडची भूमी ही साधारणपणे 4 बेटांनी मिळून बनलेली आहे. त्याच्यामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड आणि वेल्स ही ती 4 बेट आहेत. त्यामुळे इंग्लंडनं नाविक दलाच्या सामर्थ्यावरती जगभर आपल्या वसाहती स्थापन केल्या. साम्राज्यवादी धोरण स्वीकारून ब्रिटननं वसाहतीचं राजकारण केलं. मात्र अमेरिका हे राष्ट्र कसं आहे, अमेरिका युरोप खंडापासून वेगळा आहे, अलग आहे. त्यामुळे अमेरिकेनं नेहमीच अलिप्ततेची भूमिका स्वीकारलेली होती. भारताचं स्थान पाहिलं तर भारत देखील आशिया खंडातील मध्यस्थानी आहे. उत्तर बाजूला असलेल्या साम्यवादी राष्ट्रांचा शेजार भारताला लाभलेला आहे आणि म्हणून भारताला अलिप्ततेचं धोरण स्वीकारावं लागलेलं आहे. याच पद्धतीने पाहिलं तर इटली राज्याला देखील ओसाड डोंगराळ प्रदेश लाभलेला आहे आणि मर्यादित स्वरूपामध्ये राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळं सतत युद्ध हे या इटली देशामध्ये किंवा इतर शेजारी राष्ट्रांमध्ये त्यांना करावं लागतंय. रशियाच्या पूर्वेला लागून असणाऱ्या देशांना सुद्धा रशियाच्या परराष्ट्र धोरणाशी मिळतं जुळतं धोरण घ्यावं लागतं. नेपाळ देशाला आपलं धोरण ठरवत असताना सीमेलगत असणारे जे मोठे देश आहेत, भारत, चीन यांचा विचार करावा लागतो. लॅटिन अमेरिकेतील लहान देशांना आपला संघर्ष अमेरिकेशी होणार नाही याची सातत्याने काळजी घ्यावी लागते. म्हणजे राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर भौगोलिक परिस्थितीचा परिणाम जरी होत असला तरी आपण आज म्हणू शकत नाही की 20व्या शतकामध्ये ज्या ठिकाणी दळणवळणाच्या साधनामध्ये एवढी प्रगती झालेली आहे, एकीकडे प्रक्षेपणास्त्रांची प्रगती झालेली आहे, वैज्ञानिक लष्करी क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे, त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीचा किंवा घटकाचा प्रभाव हा काहीसा कमी झालेला आहे किंवा असं महत्त्व कमी झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरा जो घटक आहे जो विदेश नीतीचा निर्धारक घटक म्हणून पाहिला जातो तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती किंवा नैसर्गिक संसाधने असं आपण त्याला म्हणू शकतो. देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा प्रभाव त्या देशाच्या विदेश नीतीवरती होत असतो. देशातील खनिज द्रव्य, धातू, पेट्रोल, अन्नधान्य इत्यादींचा समावेश हा नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये केला जातो. इंग्लंडला आपल्या नैसर्गिक विकासासाठी बाजारपेठा, कच्चा माल आणि खनिज द्रव्य यांची गरज भासू लागली.
त्यामुळं इंग्लंडनं साम्राज्यवादी आणि वसाहतवादी धोरण स्वीकारलं. अरब राष्ट्रांनी खनिज तेलासंबंधी 1973 साली पाश्चात्य राष्ट्रांची नाकेबंदीच केली. 1974 साली अमेरिकेनं तर PL 480 हा कायदा केला आणि या कायद्यानुसार इतर देशांना अन्नधान्य आणि इतर वस्तू मदत देण्याचं परराष्ट्र धोरण अमेरिकेनं स्वीकारलेलं होतं. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती हा घटक देखील परराष्ट्र संबंध किंवा परराष्ट्र धोरण विदेश नीती आखण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातोय. यानंतरचा घटक आहे तो म्हणजे ऐतिहासिक तत्वे. एखाद्या राष्ट्राची विदेश नीती त्या राष्ट्राचा ऐतिहासिक वारसा विचारात घेऊन ठरवली जाते. ऐतिहासिक तत्वे, ऐतिहासिक परंपरा यांचा प्रभाव परराष्ट्र धोरणावरती पडत असतो. भारताच्या विदेश नीतीवर पाहिलं तर आपण सत्य, अहिंसा, शांतता, पंचशील तत्वे अशा ऐतिहासिक तत्वांचा प्रभाव पडलेला आहे. कारण 150 वर्ष आपण ब्रिटिशांशी झगडून स्वातंत्र्य प्राप्त केलेलं आहे आणि त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये किंबहुना अगदी प्राचीन कालखंडापासून सुलतानशाहीचा कालखंड लोटून गेला, मुघल कालखंड, शिवाजी महाराजांचा कालखंड आणि त्याही अगोदर अगदी सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचा कालखंड, या साऱ्या कालखंडांचा, या साऱ्या ऐतिहासिक तत्वांचा वारशाचा विचार करून आपल्या भारताची विदेश नीती ही निर्धारित केली जाते. ऐतिहासिक कारणामुळे फ्रान्सनं सुद्धा आपल्या संरक्षण व्यवस्थेवरती भर दिलेला आहे. सोव्हिएत रशियानं आपल्या विदेश नीतीमध्ये गुप्ततेला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे ऐतिहासिक तत्व विचारात घेऊन बऱ्याचदा विदेश नीती निर्धारित केली जात असते. यानंतरचा विदेश नीतीचा घटक आहे आणि तो म्हणजे लोकसंख्या आणि लोकमत. लोकसंख्या या घटकाचा विदेश नीतीवर परिणाम होत असतो. चीन, भारत या देशांची लोकसंख्या अधिक असल्यामुळं आशिया खंडाच्या राजकारणामध्ये त्यांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्सची लोकसंख्या खूपच कमी झाली. त्यामुळे राजकारणामध्ये, जागतिक राजकारणामध्ये फ्रान्सचं महत्त्व हे खूप कमी झालं. लोकसंख्या जास्त असणाऱ्या देशामध्ये अन्नधान्याचा प्रश्न मात्र निर्माण होण्याचा धोका असतो आणि त्याच्यासाठी त्या राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रांची मदत घ्यावी लागते. साहजिकच त्याचा परिणाम हा राज्याच्या परराष्ट्र धोरणावरती होत असतो. म्हणजे अन्नधान्यासाठी एखाद्या राष्ट्रावरती अवलंबून राहण्यासारखं दुर्दैव कोणतंही नाहीये. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रांना अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांची लोकसंख्या ही अशी असावी की त्या लोकसंख्येचं भरण पोषण त्या राष्ट्राकडून होऊ शकेल इतकी लोकसंख्या त्या राष्ट्राची असणं खूप गरजेचं आहे. विदेश नीतीवरती प्रभाव टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लोकमत. या लोकमताचा प्रभाव विदेश नीतीवरती पडत असतो. राष्ट्राला लोकमताचा विचार करूनच विदेश नीती ही ठरवावी लागत असते. अमेरिकेनं लोकमताचा विचार करूनच आपल्या व्हिएतनामच्या संदर्भातील परराष्ट्र धोरणामध्ये बदल केलेला होता. प्रगत आणि विकसित राष्ट्रांमध्ये लोकमताचा प्रभावीपणे विदेश नीतीवर परिणाम होत असतो. परंतु अप्रगत, अविकसित राष्ट्रांमध्ये लोकमत हे प्रभावी नसतं. कारण जनतेला विदेश नीतीविषयी, राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाविषयी फारशी जाणीवच नसते. अशा देशामध्ये लोकमत अजमावणं हा सुद्धा एक बिकट प्रश्न आहे. बांगलादेश निर्मिती होत असताना भारतानं निर्धारित केलेल्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताला लोकमताचा प्रचंड पाठिंबा होता आणि त्यामुळं बांगलादेश मुक्ती मोर्चामध्ये भारतानं घेतलेली भूमिका ही जागतिक पटलावर देखील कौतुकास पात्र ठरलेली होती. म्हणजे अशा प्रकारे लोकमत जर एखाद्या निर्णयाशी अनुकूल असेल तर तो निर्णय निसंकोचपणे त्या राष्ट्राकडून घेतला जातो आणि त्याचं अपेक्षित फळ त्या राष्ट्राला मिळत असतं. परंतु जर हे लोकमत त्या राष्ट्राच्या विरोधी गेलं किंवा विदेश नीतीच्या विरोधी असेल तर मात्र त्या निर्णयाला, त्या राष्ट्राला त्या निर्णयापासून परावृत्त व्हावंच लागतं. यानंतरचा विदेश नीतीचा निर्णायक घटक आहे तो म्हणजे औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून इंग्लंड, अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड या देशांचा उल्लेख करावा लागेल. अप्रगत, विकसनशील आणि नेहमी प्रगत असणाऱ्या या राष्ट्रांच्या सहकार्यानंच आपला औद्योगिक विकास ही अप्रगत किंवा विकसनशील राष्ट्र करू इच्छित आहेत. अशा वेळेला औद्योगिक विकासाच्या अनुषंगानं परराष्ट्र धोरण ठरवावं लागतं. भारतानं अमेरिका, रशिया यांच्या मदतीनं अनेक विकास योजना राबवलेल्या आहेत.
अलीकडे गॅट करारानुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांमार्फत भारताला औद्योगिक विकास घडवून आणला जात आहे. या संदर्भात भारतानं आपल्या विदेश नीतीचं निर्धारण करताना औद्योगिक विकास या घटकाला प्राधान्य दिलेलं आहे. आग्नेय आशियामध्ये अनेक राष्ट्र आपल्या औद्योगिक विकासासाठी पाश्चात्य राष्ट्रांची मदत घेत आहेत. अशी मदत घेणं आणि देणं हा विदेश नीतीचा एक भाग बनलेला आहे. म्हणजे औद्योगिक विकासाच्या बळावर प्रत्येक राष्ट्र निसंकोचपणे आपली विदेश नीती निर्धारित करत असते. यानंतरचा विदेश नीतीचा निर्णायक घटक आहे तो म्हणजे लष्करी सामर्थ्य. लष्करी सामर्थ्य हा विदेश नीतीचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. राज्याकडे लष्करी सामर्थ्य किती आहे यावर त्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थान ठरत असतं. सैन्य, युद्ध साहित्य किती आहे यावर त्या देशाची विदेश नीती ठरत असते. लष्करी सामर्थ्य हा घटक कायमस्वरूपी नसतो. 20व्या शतकामध्ये आपण पाहिलं तर काही राष्ट्रांचं लष्करी सामर्थ्य खूप होतं. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल. परंतु 20व्या शतकाच्या पूर्वार्धात हे प्रबळ सामर्थ्य 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कमजोर पडलं आणि त्यांची जागा अमेरिका, रशिया, चीन यासारख्या राष्ट्रांनी घेतली. आज युद्धविषयक शस्त्रास्त्रे आणि युद्धशास्त्र यामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की युद्ध झालं तर विनाशक असा भयंकर शस्त्र आणि क्षेपणास्त्रांचा मारा संपूर्ण जगामध्ये होईल आणि संपूर्ण जगाचा विध्वंस होईल. त्यामुळे लष्करी सामर्थ्य असलेल्या राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीवरती बंदी घालण्यासाठी करार होऊ लागलेले आहेत. राष्ट्रांचं संरक्षण आणि जागतिक शांतता या दोन्हीचा विचार केला तर लष्करी सामर्थ्य असणारी राष्ट्र ही आपली विदेश नीती पुन्हा पुन्हा ठरवत आहेत. म्हणजेच लष्करी सामर्थ्याच्या जोरावरती सुद्धा विदेश नीती ही निर्धारित होत असते. यानंतरचा महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे विचार प्रणाली, आयडिओलॉजी. काही राष्ट्रांमध्ये राजकीय नेते विशिष्ट विचार प्रणालींना खूप महत्त्व देतात आणि विदेश नीतीचा अवलंब त्यानुसार करत असतात. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये नाझीवाद हा प्रबळ होता. इटलीमध्ये फॅसिस्टवाद होता. यामध्ये हिटलर, मुसोलिनी या नेत्यांनी महत्वाकांक्षेनं आणि हुकुमशाही प्रवृत्तीनं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये आपल्या विचार प्रणालीला खूप जादा महत्त्व दिलेलं होतं आणि त्यातूनच पुढे काय घडलं, दुसरं महायुद्ध घडलं. सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादी विचार प्रणाली स्वीकारण्यात आली. साम्यवादी विचार प्रणालीचा प्रसार जगभर व्हावा याच्यासाठी रशियानं अट्टहास धरला आणि त्या अट्टहासापायी अनेक प्रयत्न केले. त्या अनुषंगाने आपली विदेश नीती निर्धारित केली. अमेरिकेनं मग या किंवा इतर युरोपियन राष्ट्र असतील त्यांनी या साम्यवादी विचार प्रणालीला विरोध केला कारण ती मुळात भांडवल प्रधान राष्ट्र होती आणि त्यामुळे त्यांनी ही नीती नाकारली, याला विरोध केला. साम्यवादाला विरोध करणाऱ्या राष्ट्रांना मदत करायला सुरुवात केली. त्यांचं लष्करी सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली. अशा प्रकारचं धोरण मग अमेरिकेसारख्या अन्य भांडवलशाही राष्ट्रांनी स्वीकारायला सुरुवात केली. म्हणजेच इंग्लंड, अमेरिका, भारत यासारख्या राष्ट्रांनी लोकशाही विचार प्रणालीला आपल्या विदेश नीतीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे साम्यवादी, दहशतवादी, उदारमतवादी, लोकशाही, गांधीवादी यासारख्या अनेक विचार प्रणाली आहेत आणि या विचार प्रणालीला अनुसरून प्रत्येक राष्ट्र आपलं परराष्ट्र धोरण हे निर्धारित करत असतं. यानंतर विदेश नीतीचा निर्णायक आणि महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे आर्थिक स्थिती. कोणत्याही राष्ट्राची विदेश नीती विचारात घेतली तर त्यामध्ये आर्थिक स्थितीचा साकल्यानं विचार केलेला दिसतो. सामान्यतः प्रत्येक देश आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असतो. जगातील कोणताही देश हा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण किंवा संपन्न असू शकत नाही. अगदी अमेरिकेसारखा प्रगत देश असेल, संपन्न देश असेल, त्याला सुद्धा आपलं आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी नेहमी जागरूक असावं लागतं, प्रयत्नशील राहावं लागतं. औद्योगिक प्रगती, उत्पादन वाढ, जागतिक बाजारपेठ, आयात निर्यात, कच्च्या मालाचा पुरवठा, भांडवल पुरवठा, आधुनिक यंत्रसामग्री आणि तिचा वापर करणं यासारख्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक देशाला आपलं आर्थिक धोरण ठरवावं लागतं. आर्थिक धोरणाच्या संदर्भामध्ये दुसऱ्या राष्ट्रांशी कोणतं धोरण स्वीकारायचं यासंबंधी विदेश नीती ठरवावी लागत असते.
प्रत्येक देशाला आपली निसर्ग संपत्ती लाभलेली आहे, खनिज संपत्ती तर विपुल प्रमाणामध्ये प्रत्येक राष्ट्राकडे आहे आणि त्याचा विचार करून त्यांना आपलं हे परराष्ट्र धोरण ठरवावं लागत असतं. अरब राष्ट्रांना विपुल खनिज संपत्ती आहे, तेल संपत्ती आहे आणि त्या अनुषंगाने ते आपलं परराष्ट्र धोरण ठरवतात. म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अरब राष्ट्र जे आहेत ती तेलाचा राजनय किंवा ऑइल डिप्लोमसी करताना दिसत आहेत. अलीकडे आर्थिक हितसंबंध जोपासण्याच्या उद्देशानं अनेक राष्ट्र एकत्र येऊन आर्थिक समूह आणि आर्थिक करार करताना दिसत आहेत. उदाहरणार्थ तेल निर्यात करणाऱ्या देशांची ओपेक संघटना आहे, युरोपियन राष्ट्रांचा आर्थिक समूह आहे EEC, व्यापार विषयक आंतरराष्ट्रीय करार केलेला आहे गॅट करार, अविकसित राष्ट्रांची संघटना आहे G15 सारखी. सामान्यतः प्रत्येक राष्ट्र आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करतं आणि त्यानुसार आपलं धोरण, परराष्ट्र धोरण, विदेश नीती निर्धारित करत असतं. म्हणजेच काय तर आर्थिक परिस्थिती, आर्थिक स्थिती ही विदेश नीती निर्धारित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. यानंतरचा घटक आहे तो म्हणजे नेतृत्व. विदेश नीती निर्धारित करत असताना विदेश नीतीमध्ये प्रामुख्यानं शासनाचे प्रमुख, मंत्री, सचिव यांची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरत असते. अमेरिका, रशिया, इंग्लंड या देशांचे परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये त्यांच्या कार्यकारी प्रमुखांचा, अध्यक्षांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरती राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री यांचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जर आपण विचार केला तर पंडित नेहरूंचा त्याच्यावरती फार मोठा प्रभाव पडलेला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जनक किंवा अग्रदूत म्हणून आपण पंडित नेहरूंचंच नाव घेतो. सोव्हिएत रशियातील साम्यवादी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा आणि पक्ष सचिवांचा विदेश नीतीवरती फार मोठा प्रभाव पडलेला होता. कार्यकारी प्रमुख, सचिव यांच्या प्रभावाबरोबरच राज्याच्या कायदेमंडळाचा देखील प्रभाव हा विदेश नीतीवरती पडत असतो. अमेरिकेच्या सिनेट गृहाचे नियंत्रण हे परराष्ट्र नीतीवरती अवलंबून असतं आणि त्या गृहाचं नियंत्रण हे परराष्ट्र नीतीवरती सातत्यानं स्थापित होत असतं. भारत पाक युद्ध, अरब इस्रायल युद्ध, व्हिएतनाम युद्ध, इराक इराण युद्ध या संदर्भामध्ये सिनेट गृहानं प्रकट केलेली मतं आणि याचा प्रभाव अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरती सातत्यानं पडलेला दिसतोय. विदेश नीतीच्या निर्धारणामध्ये राजनयज्ञांची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. डिप्लोमॅट त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. राजनयज्ञांच्या कुशलतेवरती परराष्ट्र धोरण हे कार्यान्वित होत असतं. राजनयज्ञांच्या कार्यावरच परराष्ट्र संबंध हे दृढ होत असतात. म्हणजे अशा प्रकारे नेतृत्वाचा, लीडरशिपचा त्या विदेश नीतीवरती खूप मोठा प्रभाव पडतोय. आपण पाहतो की आज देखील आपल्या संकट काळामध्ये आपल्या देशाची समर्थपणे धुरा सांभाळण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री हे करत आहेत. म्हणजे त्यांच्यावरच या एकंदरीत परिस्थितीचं संतुलन साधणं ही एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. त्याचप्रमाणे विदेश नीतीमध्ये सुद्धा राष्ट्राच्या अध्यक्षाचा, पंतप्रधानाचा वाटा हा खूप महत्त्वाचा असतो. यानंतरचा महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना. पहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला माहिती आहे की राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटना यासारख्या जागतिक संघटना निर्माण झाल्या. जगातील बहुतेक सर्वच राष्ट्र म्हणजे जवळपास 191 राष्ट्र ही या आंतरराष्ट्रीय संघटनेची सभासद राष्ट्र आहे. ही राष्ट्र आपली विदेश नीती ठरवत असताना आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उद्देशांना तसेच आंतरराष्ट्रीय करारांना, कायद्यांना बाधा होणार नाही याविषयी दक्षता घेत असतात. कोणत्याही राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय संस्थेची वा नियमांची प्रतारणा झाली तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये त्या राष्ट्राची नाचक्की ठरलेली आहे. सभासद राष्ट्राकडून त्या राष्ट्राच्या विदेश नीतीवरती सातत्याने टीका होत असते. चीननं युनोच्या स्थापनेपासूनच 1971 पर्यंत कोणत्याही नियमांचं, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं असेल किंवा नियमांचं असेल पालनच केलेलं नव्हतं. मात्र 1971 नंतर चीन युनोचा सभासद झाला त्यावेळेला मात्र चीननं युनोच्या कायद्यांना पाळायला सुरुवात केली आणि नियमांचा आदर करायला सुरुवात केली. यानंतरचा विदेश नीतीचा निर्धारक घटक आहे तो म्हणजे जागतिक लोकमत. जागतिक लोकमत सुद्धा या विदेश नीतीवरती खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतं.
जागतिक लोकमताचा प्रभाव हा राष्ट्राच्या विदेश नीतीवरती पडत असतो. एखाद्या राजकीय प्रश्नासंबंधी प्रत्येक राष्ट्र आपले हितसंबंध जोपासत असतं आणि त्या द्वारे आपलं मत प्रकट करत असतं. त्यामुळं त्या राष्ट्राचं मत बरोबर असतं किंवा चूक आहे हे ठरवणं खूप अवघड आहे. एखाद्या प्रश्नासंबंधी बहुसंख्य राष्ट्रांनी समान मत व्यक्त केलं असेल तर त्याच्या वेळेला जागतिक लोकमत तयार होत असतं. अशा वेळी संबंधित राष्ट्राला त्या लोकमताची कदर करून आपली विदेश नीती ही ठरवावी लागत असते. अमेरिकेनं ज्यावेळेला व्हिएतनामवरती बॉम्ब हल्ले केले तेव्हा जगातील अनेक राष्ट्रांनी मिळून अमेरिकेच्या कृतीचा निषेध केलेला होता. जागतिक लोकमताचं दडपण अमेरिकेवरती आलं आणि अमेरिकेने 1968 साली व्हिएतनामवरील जे सुरू केलेले बॉम्ब हल्ले होते ते तात्काळ थांबवले आणि आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये बदल घडवून आणला. काश्मीरच्या प्रश्नासंदर्भात देखील पाकिस्तानने अपप्रचार करायला सुरुवात केलेली होती आणि जागतिक लोकमत आपल्या बाजूने अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. बांगलादेशची ज्यावेळेला निर्मिती झाली त्यावेळेला बहुतेक सर्व राष्ट्रांनी बांगलादेशाच्या निर्मितीला मान्यता दर्शवलेली होती. जागतिक लोकमताचा जर आज कानोसा घेतला तर पाकिस्तानने अखेर बांगलादेशाला स्वतंत्र होण्याची मान्यता ही त्या काळी दिलेली होती, कारण एकंदरीतच पाकिस्तानच्या विरोधी सर्व लोकमत केलेलं होतं. जागतिक लोकमत पाकिस्तान विरोधी होतं आणि त्यामुळं पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र बांगलादेश म्हणून मान्यता ही पाकिस्तानला द्यावीच लागली होती. आज देखील आपण पाहिलं तर काश्मीर बाबतीमध्ये भारताच्या बाजूनच बहुसंख्याक लोकमत आहे. तरी देखील हा प्रश्न अद्यापही अनिर्णित असा राहिलेला आहे. तरी असं म्हणता येईल आपल्याला की बऱ्याच प्रश्नांच्या मध्ये आणि एकंदरीतच विदेश नीती निर्धारित करत असताना जागतिक लोकमताचा कानोसा हा घेतला जातो आणि त्यानुसार विदेश नीतीमध्ये फेरबदल हे केले जातात. म्हणजे अशा प्रकारे विदेश नीती निर्धारित करत असताना हे अनेक जे प्रसंग आहेत किंवा अनेक जे निर्धारक घटक आहेत यांचा प्रभाव हा त्या राष्ट्राच्या विदेश नीतीवरती होत असतो. याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की विदेश नीतीचे निर्धारण करणारे जे अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये पहिला घटक जो आहे तो म्हणजे भौगोलिक स्थिती. हा घटक खूप महत्त्वाचा आहे. याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती, त्याचबरोबरीनं ऐतिहासिक तत्वे, लोकसंख्या व लोकमत हा घटक खूप महत्त्वाचा आहे. औद्योगिक विकास याचा प्रभाव विदेश नीतीवरती होत असतो. लष्करी सामर्थ्याचा प्रभाव विदेश नीतीवर होत असतो. विचार प्रणाली विदेश नीतीला प्रभावित करत असते. आर्थिक स्थिती परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. त्या देशाला प्राप्त झालेले नेतृत्व हे विदेश नीतीमध्ये निर्णायक ठरत असतं. आंतरराष्ट्रीय संघटना या विदेश नीतीवरती प्रभाव पाडत असतात आणि एकंदरीतच जागतिक लोकमताचा प्रभाव हा या विदेश नीतीवरती होत असतो. म्हणजे अशा प्रकारे विदेश नीतीच्या निर्णायक घटकांचा आपण आढावा घेतलेला आहे. एकंदरीतच विदेश नीती किंवा परराष्ट्र धोरण म्हणजे काय, परराष्ट्र धोरणाचा अर्थ काय होतो, परराष्ट्र धोरणाच्या व्याख्या, परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट आणि परराष्ट्र धोरणाचे निर्णायक घटक याचा आपण सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे.